आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्याची आमची इच्छा आहे। त्यांनाही आपल्या आशीर्वादाचं पाठबळ मिळावं। या वास्तूचे स्टील डिझायनर असलेले श्री मनोज सूर्यवंशी यांनाही आपल्या शाबासकीची गरज आहे। मी आदरणीय मनोज सूर्यवंशींना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आदरणीय विलासरावजी देशमुख यांचा हस्ते सत्कार स्वीकारावा, त्यांची शाबासकीची थाप आपण स्वीकारावी। श्री अजयजी जाधव यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि या उपक्रमात आपला असलेला सहभाग आदरणीय देशमुख साहेबांच्या हस्ते सत्कार स्वीकारून या उपक्रमात आपण केलेल्या सहकार्याबद्दल शाबासकी आपणास निश्चित आवश्यक आहे। धन्यवाद सर। या विशेष सत्कार सोहळ्यानंतर मी कार्यक्रमाचे अतिथी असलेले आदरणीय झंवर काका यांना विनंती करेन की त्यांनी आशीर्वादपर आपलं मनोगत सादर करावं। भारताचे नेते, लातूरचे भाग्यविधाते, केंद्राचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री नामदार विलासरावजी देशमुख साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री माननीय धरमसिंग साहेब, आमदार वैजनाथरावजी शिंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय व्यंकटरावजी बेदरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त सचिव सन्माननीय पापाजी मोदी, नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी कांबळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस.आर. काका, रेणाचे अध्यक्ष यशवंतरावजी, लातूरचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंगजी चव्हाण, लातूरचे माजी उपनगराध्यक्ष माननीय मोईजभाई शेख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय नारायणरावजी लोखंडे, ज्यांनी आपल्याला सर्वांना एकत्र केलं ते या हॉटेलचे मालक, आमचे तरुण सहकारी दत्ता परशुराम, बेंगलोर, बसव कल्याण, बिदर, उमराबाद, भालकी, गुलबर्गा या भागातून आलेले सर्व प्रमुख अतिथी, दत्ता परशुरामावर प्रेम करणारे सर्व कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नागरिक बंधू भगिनी, लातूरमध्ये काय चमत्कार आहे हे आपण सारे पाहतो आहोत। 15 वर्षापूर्वी